मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे। भाजपने नेत्यांच्या नातेवाईकांनाच उमेदवारी दिल्यानं त्यांनी ही टीका केली। भाजपकडे कार्यकर्ते नसल्याने हे पक्षात घरातल्या घरात गरबा खेळतायत अशी टीका संदीप देशपांडेंनी केली। कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायला हवं असं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे। मला वाटतं यांच्याकडे कार्यकर्ते नसल्यामुळे पक्षामध्ये घरातल्या घरात गरबा खेळतात। राहुल नार्वेकर यांच्या घरात सुद्धा 3 उमेदवार आहेत। सांगितलं ना, अध्यक्ष आहेत। यांच्या पक्षात कार्यकर्ते नाहीत। भारतीय जनता पक्ष असेल नाही शिंदे शिवसेना असेल, यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत। जसं सन्माननीय राजसाहेब म्हणाले की पोरं पळवणारी टोळी आहे आणि जर पोरं नाही मिळाली पळवून तर मग शेवट घरातल्याच लोकांना आपापसात गरबा खेळावा लागतं, कारण बाहेरचे लोक कोणी येत नाहीत खेळायला। जालन्यात महायुतीमध्ये फूट पडली। राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला तर सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याचा राष्ट्रवादीने आरोप केला। तर महापालिका निवडणुकीमध्ये 65 जागांवर निवडणूक लढणार असं माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी वक्तव्य केलंय। ह्या 2 दिवसामध्ये अनेक सक्षम उमेदवार आमच्या संपर्कात आहेत। पण आम्ही थोपून धरलं होतं की आज न उद्या महायुतीचा आम्हाला संदेश मिळेल। आम्ही महायुतीच्या जिल्ह्यातल्या सर्व सन्माननीय मोठ्या नेत्याशी संपर्क साधला, त्यांनी आश्वस्त केलं होतं। पण आता या क्षणापर्यंत सुद्धा महायुतीची बैठक सुरू होऊ शकलेली नाही आणि सुरू जरी झाली असेल तर त्यामध्ये आम्हाला राष्ट्रवादीला बोलवलं गेलं नाही। त्यामुळं आत्मसन्मान ठेवण्यासाठी आम्ही शेवटी स्वतंत्रपणे राष्ट्रवादी म्हणून घड्याळ म्हणून लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। राज्यात अनेक ठिकाणी भाजप सेना युती तुटल्याच्या घटनांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली। वापर करून मित्रांना सोडण्याची भाजपची प्रथा आहे। स्वार्थासाठी मैत्री करायची आणि स्वार्थ साध्य झाला की फेकून द्यायचं अशी भाजपची रीत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केलेली आहे। भाजपा म्हणजे सत्तेसाठी लालची आणि हपापलेली भारतीय जनता पक्ष झालेले आहे। येनकेन प्रकारे काहीही करा पण सत्ता मिळवा आणि सत्तेतून पैसा मिळवा, पुन्हा सत्ता मिळवा। एकच वाक्य, याला इथिक्स राहिलं नाही, याला आयडियोलॉजी राहिली नाही, याला कुठल्या प्रकारचं या पक्षाला आता पक्षाचं काही विचार आहे तो फेवर दाखवण्यासाठी आहे। हिंदुत्वाचा विचार मतं घेण्यासाठी आहे आणि प्रत्यक्ष कृती मात्र या पक्षाची वेगळी आहे। हे आता महाराष्ट्रातील जनता बघते आहे। मुंबईत भाजप शिवसेनेमध्ये पहिली मैत्रीपूर्ण लढत होणार आहे। कोलाब्यातील वॉर्ड क्रमांक 225 मध्ये भाजप शिवसेना आमने सामने आहे। भाजपकडून माजी नगरसेविका हर्षिता नार्वेकर मैदानामध्ये तर शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुजाता सानप रिंगणात आहे। कोलाब्यात नार्वेकर विरुद्ध सानप सामना रंगणार आहे। शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सुजाता सानप लढणार आहे तर भाजपच्या कमळ चिन्हावर हर्षिता नार्वेकर लढणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।